तर गाईस आता आम्ही फायनली पोहोचलो आदर्श शिंदेच्या कार्यक्रम मध्ये। तर गाईस आता आम्ही फायनली पोहोचलो आदर्श शिंदेच्या कार्यक्रमामध्ये। तर फायनली 3-4 चक्कर खाल्ल्यानंतर आम्ही कसं तरी ह्या कार्यक्रमामध्ये पोहोचलो, ते पण संपायच्या आधी। तर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा। तर चला आजचा व्हिडिओ बघूत। तर तुम्ही बघू शकतात गाईस इथं किती क्राऊड आहे आणि किती सारे माणसं जमले तिथं आदर्श शिंदेचा कार्यक्रम बघण्यासाठी। तर बघा गाईस। तर तुम्ही बघू शकतात गाईस की आदर्श शिंदेंनी किती भारी गाणे त्यांनी म्हणलेत, म्हणजे इतके भारी त्यांचे गाणे असतात। मला त्यांचे गाणे पर्सनली खूप आवडते। जर मराठी इंडस्ट्रीमध्ये म्हणलं तर मला म्हणजे आदर्श शिंदेंचेच गाणे खूप जास्त आवडतात। तर त्यांचे इतके सॉलिड आणि इतके दमदार गाणे असते, तुम्ही ऐकायला पाहिजे।
तर तुम्ही बघू शकतात गाईस, त्यांनी इतके अप्रतिम गाणे म्हणलेत. मला इतके त्यांचे गाणे आवडते. म्हणजे एकदा जर त्यांनी त्यांचे गाणे जर कोणी ऐकलं ना तर त्यांचा एकदाच फॅन होऊन जाईल तो. म्हणजे इतके अप्रतिम आणि इतके सॉलिड त्यांचे गाणे मला खूपच आवडतात. मराठी इंडस्ट्रीमध्ये जर म्हणलं ना तर माझे फेवरेट म्हणजे आदर्श शिंदेच आहेत. प्रबळ कर हा पदर वाघाची चाल घे, दाखवची गर्भय हे जुगर विद्येची ढाल घे. वाघाची चाल घे, दाखवची गर्भय हे जुगर विद्येची ढाल घे. गर्भा धाव घालून निघाव हाती नशाल घे, जगजिंकणी उठ पेटुनी मिठी का भाळ घे. आता छातीचा कोट करूनी स्पर्शिले तू ओंजळीने फुले केले पाणी चवदार तळ्याचे. हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्ग प्रगतीचा नाही भीमराया. तो गाईस, तुम्हाला कसे वाटले आदर्श शिंदेचे सॉंग्स मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर ह्या प्रोग्राममध्ये येऊन खूपच मजा आली. म्हणजे इतकं भारी वाटलं मला. आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचा फेवरेट सिंगर कोण आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये मला तेही कमेंट करून नक्की सांगा. तर चला फ्रेंड्स, आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो. आणि आता जो माझा येणारा व्लॉग आहे तो पण खूप भारी आहे, तर तेही बघायला विसरू नका. तर चला फ्रेंड्स, तोपर्यंत बाय, नमस्ते. तर गाईस, मी पोचलोय फायनली इथं. तर गाईस हे बघा, तर मी आता रेडी झालोय. 133वी जयंती साजरी करीत आहोत.